सो गाईज, आज मी तुमच्याकरता वटसावित्रीचा मेकअप लुक घेऊन येते, जे की आज आहे वटसावित्री आणि मी सकाळी सगळं काही आवरून तुमच्याकरता इथे बसली आहे आणि मी तुमच्या समोर रेडी होणार आहे। सगळ्यात आधी तर मॉइश्चरायझर मी दिसते ना तुम्हाला पण, ठीक आहे। तर सगळ्यात आधी मॉइश्चरायझर लावते आणि आता तुम्ही बघताय माझ्या स्किनवर बिलकुल काही म्हणजे काहीही नाही आहे, पण ग्लो तुम्ही बघू शकताय। त्याचा राज मी तुम्हाला सांगणार आहे, मला थोडा टाइम द्या अजून, कारण की माझी खूप धावपळ चालू आहे यार। ओके, व्हिडिओजवरनं तुमच्या लक्षात येतच असेल की घरामध्ये माझं काम चालू आहे आणि मला व्हिडिओज बनवणं पॉसिबल नाही होत आहे, त्याच्यामुळे स्किन केअरवालाही व्हिडिओ मी बनवता अजून बनवते आहे, पण मी ट्राय करते। अवघ्या 2-3 दिवसात व्हिडिओ यायलाच हवा। आज मी तोरड्या घातल्यात, पैंजण, बँगल्स घातल्या, त्याच्यामुळे अजून जास्ती छान वाटतंय मला। बघता आफ्टर मॉइश्चरायझर ग्लो बघा। ओके, थोडं जवळ येऊ का मी? ठीक आहे। दुसरं स्टेप जे येतं ते म्हणजे सनस्क्रीन लोशन। कंपल्सरी असतं हां, सनस्क्रीन लोशन हे लावलं गेलंच पाहिजे आणि सनस्क्रीन लोशन लावताना बिलकुलच कंजूसी नको, भरभरून क्वांटिटीमध्ये सनस्क्रीन लोशन वापरायला हवं, कारण की सध्याचे दिवस पण खराब आहेत, बाहेर पोल्युशन आहे आणि रेंज, आपण कॉन्स्टंट मोबाईलमध्ये असतो, स्क्रीनसमोर असतो, बायका जॉब करतात, इवन बायकाच नव्हे तर पुरुषांनीही सनस्क्रीन लोशन लावणं कंपल्सरी आहे। आता तरी मुलं गोष्टी करायला लागलेत की स्वतःच्या स्किनची केअर करतात, परत स्वतःची काळजी घेतात। पहिले तसं नव्हतं, पहिले लोकांना वाटायचं की सनस्क्रीन लोशन मॉइश्चरायझरसुद्धा मेकअपच असतो, त्याच्यामुळे स्किनकडे ते फक्त काय साबणाने जेवढं सकाळी आंघोळ करताना तोंड धुतलं की बस झालं, त्याच्यानंतर काय नाही, दिवसभरात एखादा वेळी तोंड धुतलं की झालं माणसांचं, असं असायचं पहिले। पण आता तसं नाही आहे, मुलं खूप काळजी घेतात, जिमला जातात, स्वतःच्या स्किनची काळजी घेतात, स्वतःची काळजी घेतात। जितकं मुली करतात ना तितकंच मुलंही आता करायला लागले आणि ते करणं खूप गरजेचं आहे, कारण पूर्वी कसं होतं की मोबाईल खूप कमी असायचा, स्क्रीन खूप कमी असायची, त्याच्यामुळे स्किनवर इतका इफेक्ट नव्हता पडत, पण आता तसं नाही आहे। तर फेसला सनस्क्रीन लोशन चांगल्या प्रकारे लावायचं आणि जिथे पॉसिबल होईल ना तिथे आपण आपल्या चेहऱ्याला, फेसला कव्हर करायचं। आता मी स्ट्रोब क्रीम घेते आहे, ती लावते। ग्लोई मेकअप करायचा आपल्याला, सिम्पल सोबर ग्लोई मेकअप करायचा आहे। जेव्हा मी आपलं रील्स बनवते ना तेव्हा बस एवढंच असतं, हे स्टेप असतं माझं, बस इतकं असतं। आणि मग मी रील्स बनवते तेव्हा ते नॅचरल वाटतं। काही टायमापासून मी खूप जास्त मेकअप करणं खूप टाळते आहे, खूप मिनिमल मेकअप असतो माझा। तर आता पण मी स्ट्रोब क्रीम अप्लाय केलं आहे, माझा बस चालेल तर मी इथेच थांबेन, पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आहे तर थोड्याशा ज्या स्टेप्स आहेत त्या मला फॉलो कराव्याच लागतील, की जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल ना की स्वतःचा मेकअप स्वतः कसा करायला पाहिजे, कारण हा जो मेकअप आहे ना हा डेली बेसिससाठी खूप हेल्पफुल ठरेल तुमच्याकरता। तर प्रोडक्ट कुठले वापरायचे, ते कसे वापरायचे, हा प्रश्न अजूनही बऱ्याच बायकांना असतो की अरे मी हे कसं लावू, मी कसं एक्झॅक्ट ह्याचं प्रोसेस कसं आहे, किती व्हिडिओज बघा, किती काय करा, तरी आपल्याला बूस्टची गरज पडतेच, कधी ना कधी पुन्हा बघायची गरज पडतेच। सो हा व्हिडिओ त्यांच्याकरता खूप हेल्पफुल असेल। आणि तुम्ही बघता मी फक्त असं थोडं क्वांटिटीमध्ये प्रोडक्ट घेते आहे आणि ते अगदी गरज तर नाही आहे, पण मी जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून लावते आहे। आणि मी लावती कशी आहे ते पण बघा, म्हणजे फिंगरच्या हेल्पने मी असं डॅब करते प्रोडक्ट घेऊन आणि ते असं लावते आहे। ओके, आणि हां, कोणीतरी मला प्रश्न विचारला होता की दी तू व्हिडिओज कशात बनवते, म्हणजे तुझे यूट्यूब व्हिडिओज कशात असतात? तर आता बोलतेच आहे, गप्पा मारतेच आहे, तर तेही दाखवते तुम्हाला।
माझा व्हिडिओ जो असतो तो आयफोनमध्येच मी शूट करते, कारण की मला पहिले ना खूप सफर करायला लागायचं. कॅमेरा होता माझ्याकडे सोनीचा, तर त्याच्यातून ते ट्रान्सफर करा, मग पुढचं ते प्रोसेस, मग लॅपटॉपमध्ये घ्या, मग ते एडिट करा, ते खूप डिफिकल्ट होऊन जायचं. सो काही दिवसांपासून मी काय करते, 1-1.5 वर्ष झालं तेव्हापासून मी डिरेक्टली फोनमध्येच शूट करते. आणि कुठे गेलं रे, आता इतकं सोयीस्कर झालं आहे ना की डिरेक्टली फोनमध्ये शूट करा, लगेच तुम्हाला हवं तेव्हा जिथे तुम्ही बसलाय तिथेच एडिट करा. मग माझे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला दाखवते मी. एकच मिनिट. हा आहे ट्रायपॉड. हा फोन लावला आहे, समोर असतो मिरर, आणि मिररमध्ये मी अशी स्वतःला बघते, आणि शेजारी असतात माझे प्रोडक्ट्स, टिश्यू पेपर आणि ज्वेलरी वगैरे असं काढून ठेवलेलं असतं. तशा पद्धतीने मी शूट करत असते. मला असं वाटतं मी खूप बडबडती आहे, आणि एवढी बडबड होऊन जाते ना की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो, लॉंग होऊन जातो. मला नाही माहिती तुम्हाला आवडतं की नाही मला असं बघायला, किंवा माझी बडबड आवडते की नाही. मला ते जास्त बेस्ट वाटतं. नॅचरली आपण गप्पा मारत मारत बोलतो ना, असं वाटतं की यार मी तुमच्यासोबत गप्पा मारतीये. जसं नाही आपण फ्रेंड लोकांसोबत गप्पा मारतो, तसं मला तुमच्यासोबत फील येतो कधी कधी, मी जेव्हा माझ्या झोनमध्ये असते आणि बडबडत असते तेव्हा. आता मी आयब्रोज फील करते. बरेच प्रोडक्ट्स मी शेजारी घेऊन बसायचं विसरली आहे. ओके, आज माझ्याकडे वॅक्स नाही आहे, सापडलं नाही मला. मी डिरेक्टली प्रोडक्ट अप्लाय करते आहे. पहिले मी कोम केला आयब्रोज ना. ओके, ठीक आहे. आता काय करते मी, आय शॅडो लावते. न्यूड मेकअप असणार आहे, साडी सिंपल आहे त्याच्यामुळं आय शॅडो पण सिंपलच असतील, म्हणजे एकदम न्यूड. आणि ब्रशवाली ना फॉर्मॅलिटी चालू आहे, कारण ट्युटोरियल आहे ना, तुमच्यासोबत शेअर करते आहे ना. सो हे फॉर्मॅलिटी, पण ट्रस्ट मी, मला बिलकुल मन नाही भरत आहे जोपर्यंत मी असं फिंगर नाही घेणार, आणि जोपर्यंत मी असं बोटाने शॅडोज अप्लाय नाही करणार तोपर्यंत मन नाही भरणार माझं. ओके, हा फेंटवाला मी पहिले तर अप्लाय केला. आता मी हा वाला घेते आहे. तो कॉर्नरला घेईन मी असा. इकडे मी कॉर्नरला घेणार. बघताय, आणि ह्याच्यातला एकदम फेंट कलर येतो, तो मी थोडासा पिक करेन आणि तो इकडे लावेन हायलायटर पॉइंटला. आता मी काय करेल, हाच ब्रश घेणार, इथनं थोडासा डार्क कलर पिक करते, आणि तो ॲज अ लायनर सारखं असं फिरवते फक्त, कारण मला डार्क लायनर नाही लावायचं आहे, पण लीड पण थोडेसे डार्क वाटले पाहिजे म्हणून. वाटतंय डार्क डार्क. आता मी काय करणार, ह्याच ब्रशने पुन्हा त्याच्या शेजारचा जो थोडासा कमी डार्कवाला शेड आहे ब्राऊन कलरचा, तो पिक करणार आणि तो ॲज अ काजल म्हणून लावणार.
बघता? ठीक आहे. ओके, आता मी काय करते, माझ्याकडे मॅकचं स्टुडिओ फिक्स पावडर आहे, त्याच्यासोबत एक स्पंज पण येतो, पण मी ब्रशच्या हेल्पने हलका फुलका घेणार आणि त्याच्यानंतर चेहऱ्यावर असं 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 फिरवणार. त्याने काय होणार, आपला जो मेकअप आहे आधीचा, म्हणजे आपण जे बेस अप्लाय केला आहे तो फिक्स होणार. कॉन्टोर करायची गरज तशी मला वाटत नाही आहे, पण तरी पण मी मला जस्ट अप्लाय कसं करतात ते दाखवण्याकरता. काजळ घेतलंय मी, अपर आयलिडला लावेन मी. हां, पण भान ठेवायचं, कारण आपण लेन्सेस जर का अप्लाय केलेल्या असतील तर त्या लेन्सेसला लागण्याची डार्क शक्यता असते. सो बस ते तेवढं केअर करून करायचं. आता ते कॉर्नरला लागलं आहे तर मी थोडंसं स्प्रेड करते ब्रशच्या हेल्पने, की जेणेकरून वाटेल पण की मी लायनर पण लावलं आहे आणि थोडेसे डोळे जे आहे ते अजून खुलून दिसतील. माझी लेन्स मला त्रास देते. 2 पॅलेट्स आहेत माझ्याकडे, हे वाले, जे की पर्सनली फेवरेट आहेत आणि तुम्ही बघू शकता वापर कितीतरी वेळा घेऊन कितीतरी वेळा संपतं. ओके, पण त्याच्यातले अर्धे फुटूनच जातात. विराट असतो ना आजूबाजूला, उद्योग होणारच. नोजला शार्प करायला ब्रश घेतलाय मी हा वाला. ठीक आहे, त्याच्यानंतर थँक्यू डॅडा, थँक्यू. काय आलं? तुला सांगितलं तुझे कपडे वरती वरती चल चेंज करायला, तू मला रुबाब करतो, तू कपडे खाली. आंबे पण आणले. व्हेरी नाईस. मग आता मी तुला दुपारी ज्यूस बनवून देईल. हे बघ एवढा आंबा एक आहे. खाली सांडेल ते. आहे. ओके बेटा, मी कापून देईन ना तुला. नाही, मला आता खायचंय. ठीक आहे, पण डॅडाला सांगते. नाही, मी दादांना सांगते. डॅडा याला मँगो द्या हो. बघता किती फरक वाटतोय. हलक्या अशा क्वांटिटीत घेतला बट फरक पडतो लगेच. ब्रश मी यूज करते कलर इव्हॉल्युशन. ओके, कलर इव्हॉल्युशन मला ब्रश आहे. माझ्यामध्ये मी यांचा सेटच घेतलेला. ठीक आहे, थोडं लाव. आणि त्याच ब्रशने मी काय करते, थोडं नेकला हायलायटर लावते. म्हणजे ब्युटी बोन्स जे आहे ते अजून चमकतील. आता मी ब्लशर लावते. हे पण मला खूप आवडतं. एक्स्ट्रीम पिगमेंटेड ब्लशर आहे. एकदा घेतलं की तुम्हाला 4 वेळा 17 प्रॉडक्ट्स घ्यायची गरजच नाही पडत. हे बघा, एका स्ट्रोकमध्ये बघितलं.
आणि कसं आहे ना, क्वांटिटी पण खूप येते, लॉंग टाईमपर्यंत तुम्ही यूज करू शकता. आणि शेड पण असा आहे की तुम्ही कशावरही हा शेड जाऊ शकतो. म्हणजे कुठला शेड यार, CPB 004 वाला शेड आहे, चेरी केक. तर तसंही मी मेन्शन करतेच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. लास्ट टाईम मी केलेलं नव्हतं प्रोडक्ट्स मेन्शन, हे वाले मी आता करते. जवळपास सगळे सेमच प्रोडक्ट्स आहे आज मी यूज करते ते. हलकंसं इकडे, ओके, ऑलमोस्ट डन आहे आता आपला मेकअप. मस्कारा लावते हलकासा. मी जर एकटी असते आणि मेकअप ट्युटोरियल जर का करत नसते ना, तर इतकं घाईत लावून मोकळी झाली असते ना. हार्डली मला 20-25 मिनटं लागत असतील मेकअप करायला. कारण माझ्या नेचरमध्येच इतकी घाई आहे ना अशी, कधी कधी मलाच त्याचा राग येतो. म्हणजे मी इतकं घाई करायला जाते आणि त्याचं काहीतरी होऊन जातं. मग मी ते असं मेसी, म्हणजे आपण म्हणतो मेसी वेमध्ये गोष्टी होणं, वचकं, आपण म्हणतो वचकं असणं, एखादं वचकं असतं त्याच्या लाईफमध्ये. असं घाई गोष्टी करतात असं माझं चालू असतं. खूप घाई असते बरं, खूप घाई. पण आता उगाच मी तुमच्यासोबत बोलते पण आहे आणि व्हिडिओ बनवते आहे, म्हणून थोडंसं आहे कंट्रोलमध्ये. स्प्रे करते. आणि हे पण मी आता का बोलले मला काहीच नाही माहिती का. लिपस्टिक आता मेन पार्ट बाकी आहे. सगळ्यात आधी मी वाईप करते. लास्ट टाईम मी बोललेले ना की पहिले तर मी टिंट वापरत असते. आज मी बिलकुल टिंट नाही लावलं आहे, पण ओके. पण हां, लिप बाम मी सकाळी लावला होता. मला जर का खरंच चांगला मेकअप पाहिजे असेल ना, तर मी तुम्हाला जेन्युइनली सांगते, तुम्ही ओठांची काळजी घ्या. कारण मेन काय असतं, एकतर डोळे असतात आणि एकतर लिप्स असतात. आणि आपण जर का काळजी नाही केली ना, माझे तर म्हणजे मी ब्लेस्ड. लास्ट टाईम पण मी तुम्हाला बोलले की माझे ओठ जे आहेत ते उलत नाही, कारण माझी स्किन ऑइली आहे. ज्यांची स्किन ऑइली असते ना, त्या लोकांना बिलकुल प्रॉब्लेम नसतो ओठांचा, कारण मॉइश्चर असतं, त्यांचे ओठ कधीच उलत नाही, मला असं वाटतं. म्हणजे खूप रेअरली असं होत असेल की हिवाळा आलाय आणि मग ओठ उरलेत वगैरे वगैरे, असं कधीतरी होत असेल. पण ड्राय स्किनवाल्यांचं तसं नसतं, त्यांना नेहमी हा प्रॉब्लेम असतो. आणि जर का तुम्ही केअर नाही केली ना, तर काय होतं की टायमिंगवर आपल्याला रेडी व्हायचं असतं आणि आपण लिपस्टिक अप्लाय करतो, तर ती लिपस्टिक येणं इव्हन नाही वाटत. म्हणजे बघायला ना असं थोडंसं विचित्र वाटतं, म्हणजे चांगलं नाही वाटत. जवळून जेव्हा आपल्याला कोणी बघतं तर समोरच्याला ते छान नाही वाटत. सो म्हणून ओठांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरच तुम्ही लिपस्टिक अप्लाय करा. लिपस्टिक अप्लाय करताना पहिले लिप लाईन करते आहे. आणि बाई, लिप्सनं घेऊन तर कसले कमेंट्स येतात मला बायकांचे, काय सांगू. लिप्स फील केल्यापासून तू चांगली नाही दिसत आहे आणि तू हे केलं आहे तर ते छान नाही दिसत आहे. म्हणजे त्यांना कन्फर्मेशन स्वतःकडूनच येतं की मी काय केलं आहे. मला एक सांगा, लिप्स जर का फील केले ना, तर ते फील केलेले लिप्स असे नसतात, ते ना असे बाउन्सी असतात. म्हणजे असं थोडंसं प्लम, असं इथे ना असं फुगलेलं असतं. ते किती तुम्ही लपवा, किती हाईड करा, ते दिसतंच की तुम्ही त्याच्यावर काहीतरी केलं आहे. आणि माझे लिप्स तुम्ही बघा, हे बघा, ह्याच्यावर नाही केलेलं बाबा काही. आता मी प्रत्येकाला स्पेशली नाही सांगू शकत ना, हे माझ्या खानदानी देणे. माझ्या घरात जे पण माहेरचे तुम्ही लोक बघाल ना, आमच्याकडे खासियत आहे, सगळ्यांचे फीचर्स जे आहेत ते असेच आहेत. पण अशा कधी कमेंट्स येतात ना, तर थोडंसं डिसअपॉइंटमेंट होते की काय यार, ॲटलिस्ट विचारा तरी, मग तुम्ही त्याच्यानंतर कमेंट पास करा. स्वतःच डिसाईड करता, स्वतःच क्वेश्चन्स करता, स्वतःच आन्सर देतात.
ओके. तर अशा प्रकारे मी लिपस्टिक अप्लाय करते. आणि लिपस्टिकला घेऊन खूप सारे प्रश्न आलेले आहेत मला आधी. पहिल्यांदा माझ्या मते मी एवढं शांतपणे दाखवलं असेल कसं फील करते. हे लिपस्टिकचं ॲप्लिकेटर आहे, म्हणजे लिपस्टिक नाही आहे, नाहीतर वाटेल तुम्हाला हे सिलिकॉन असतं समोर, आपण त्याच्या हेल्पने लिपस्टिक अप्लाय करू शकतो आणि बरंच हेल्पफुल आहे ते. काय राहिलं आता माझं? बिंदी, नोज पिन, ज्वेलरी आणि मला असं वाटतं की मी पुन्हा एकदा थोडंसं चेहऱ्याला हायलाईट करायला पाहिजे, कारण मी आज माहीत नाही का पण करायला पाहिजे. थोडंसं इथे हायलायटर लावते, थोडंसं इथे हायलायटर लावते, थोडंसं आय कॉर्नरला लावते आणि थोडंसं इथे लावते, थोडंसं इथे पण लावते नोजवर, इथे थोडंसं इथे, इथे आणि हलकंसं इथे. लास्ट स्टेप. ऑलमोस्ट मेकअप झाला, आता फक्त ज्वेलरी वेअर करायची आहे. आणि ज्वेलरीसाठी मी आज काय करणार आहे, ही वाली नोज पिन टाकून फोटोज काढणार आहे थोडेसे, पण आता नाही घालत. आता मी ही वाली नोज पिन घालते. ही गोल्डवाली रिंग आहे, नोज रिंग. बिंदी लावते, खूप सिंपलवाली, माझी नेहमीची. कानातले घालते. मागे करू की पुढे करू केसांना कळेच न झालंय आता. माझ्या मते पॅकच केलेलं जास्त बेटर असतील का. मला कळत नाही आहे, मी हे 2 केस असे पुढे ठेवले होते, मी त्यांना ठेवू की नको ठेवू, किंवा कर्ल करू. किंवा असे वरतीच करून देऊ. मला असं वाटतं पॅक. पॅक करते, पॅक. मंगळसूत्र प्लस मेकअप, नेकलेस आणि काय घालू आता. मागे पण मी गोल्डच घातलेला आहे आणि हे नंतर येणार. ते जवळपास असं काही असेल, असं किंवा असं पण मी ट्राय करू शकते. हे असं पण बेस्ट असेल. असं काही नाही, असंच छान असेल. सो गाईज, अर्थात मी हे नंतर घालणार आहे, बट फायनल लुक तुमच्यासोबत शेअर करायचा. सो आत्ताच मी टाकलं आहे नाकात. नंतर मी ही नोज पिन काढून टाकणार, त्याच्यानंतर हे घालणार. बट तो तुम्ही बघताय, हा आहे माझा फायनल लुक. आणि ग्लो बघताय चेहऱ्यावरचा.
आशा करते की तुम्हाला माझा हा वाला लुक आवडला असेल, आणि जर का आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि असेच जर का मेकअप ट्युटोरियल तुम्हाला हवे असतील तर तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी जे पण प्रोडक्ट्स अप्लाय केलेले आहेत त्या सगळ्यांची मी जी लिंक आहे किंवा प्रोडक्ट्स जे आहेत ते मेन्शन केलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका, की जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल. आणि तुम्हाला जर का बाय करायचं असेल तर तुम्ही डिरेक्टली जाऊन बाय पण करू शकता. सारी रिलेटेड व्हिडिओ ही चॅनलवर येणार आहे. सो जर का तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाणी सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओज अपलोड करेन तर नोटिफिकेशनचं जे बेल आहे ते पण हिट करून ठेवा, की जेव्हा पण व्हिडिओज अपलोड होतील तर नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येणार आणि तुम्ही माझा व्हिडिओ जो आहे तो मिस नाही करणार. तर हा वाला मेकअप लुक स्पेशली कसा वाटला तेही सांगा. आणि परफेक्ट मॅच झाला आहे, म्हणजे ज्वेलरी पण मॅच झाली आहे आणि साडी पण एकदम परफेक्ट आहे, लुक पण एकदम छान झालेला आहे. सो तुम्हाला असंच काही रेडी व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओची हेल्प नक्कीच होईल. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.